हवामानशास्त्र विभागानं रायगडसह मुंबई, ठाणे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। कारण येत्या काही तासांत अतिशय तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे। शिवाय रेड अलर्टही जारी केलाय। मुसळधार पावसामुळे कुंडलिका, आंबा, सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। तर पाताळगंगा, उल्हास, गढी नदी दुथडी भरून वाहते। डोंगर नाले ओसंडून वाहत आहेत आणि शाळा, कॉलेज, महाविद्यालयही बंद करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनानं अद्याप घेतलेला नाही। म्हणून आता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूरही उमटतोय। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यात पाऊस झाला होता आणि त्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। आता जर का आपण परिस्थिती पाहिली तर गणपतीनंतर गेली 10 दिवस पावसाने उसंत घेतली होती आणि कालपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय। आपण जर का रायगड जिल्ह्यामधल्या सावित्रीची परिस्थिती पाहिली तर महाबळेश्वर एरियामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री नदीच्या पातळीमध्ये काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचंड मोठ्या वाढ होती, ज्याचा फटका पोलादपूरला बसला। पावसाचा जोर आता कमी झालेला आहे, मात्र काल झालेल्या पावसानंतर पोलादपूरमधल्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। आपण जर का परिस्थिती पाहिली तर या दरम्यान पोलादपूर आणि महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट आहे, याच्या परिसरामधला कापडा जो गाव आहे या परिसरामध्ये दरड कोसळली होती। रात्री प्रशासनाने मनुष्यबळ आणि यंत्रणा लावून ती दूर करण्यात आलेली आहे। आता जी पावसाची परिस्थिती रायगड जिल्ह्यामधली आहे ती सर्वसामान्य आहे। पाऊस तुरळक कोसळत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।